नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्ट सिरियलचा आजचा एपिसोड. तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे सागर मुक्तावर ओरडतोय आणि म्हणतोय की काय प्रकार आहे हा सगळा. तुम्ही यातलं काहीही केलेलं नाही आहे, ही चोरी केलेली नाही आहे, हे सगळं मला माहिती आहे, पण तुम्ही हे का करताय हे मला कळत नाही आहे. मग मुक्ता विचारते, तुमचा खरंच विश्वास आहे माझ्यावर? तर इकडे सागर म्हणतो, तुम्ही माझी परीक्षा घेताय का माझा विश्वास आजमावून बघताय? आणि माझी खात्री आहे की क्लायंटला द्यायला जे काही पैसे ठेवले होते ते पैसे तुम्ही असे कुठल्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. माझी खात्री आहे की तुम्हाला जर पैसे लागले असते तर तुम्ही माझ्याकडे हक्काने ते मागून घेतले असतेत. मुक्ता, अहो मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. तुम्ही मानी आहात, संस्कारी आहात. तुम्ही हे असं कधीच काही करणार नाही. आणि मुळात तुम्हाला पैसे हवे असते ना तर तुम्ही मागून घेतले असतेत, असे चोरी केले नसतेत, असं सागर इथे वारंवार सांगतोय. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला कळत नाही आहे की हे तुम्ही का करताय आणि कुणासाठी करताय. आता कुणाला वाचवताय तुम्ही? मग मुक्ता म्हणते, नाही मी खरं बोलते. मग सागर चिडतो आणि म्हणतो, खोटं, अजूनही खोटं बोलताय तुम्ही. हेच मला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जे काही खरं आहे ते तुम्ही सांगून टाका ना. मी तुम्हाला मदत करेन आणि नाही जमलं तर आपण एका टीममध्ये असू. पुढे मागे काही झालं, तुम्हाला पाठीशी घालावं लागलं तर मला तुम्हाला पाठीशी घालता येईल, पण सांगा ना. पण मुक्ता नाही, तुम्हाला ना सगळं एकटीलाच करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे काही सुप्रीम पॉवर वगैरे आहेत का? तुम्ही सुपर वुमन वगैरे आहात का? सांगा ना. तर मुक्ता इथे काहीच बोलत नाही आहे. पण सागर म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला सगळं लपवायचं आहे ना माझ्यापासून, लपवा. मग आता सगळं एकटीला करायचं आहे ना तर करा एकटी. मग एक ते मुक्ता म्हणते, आय एम सो सॉरी सागर, अजून थोडी कळ सोसा. आपल्या घरातला एक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी दुसरा प्रॉब्लेम नाही क्रिएट करू शकत. जर तुमचं आणि लकीचं नातं मला तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं ही चोरी सगळ्यांसमोर येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत, असं मुक्ता इथे स्वतःशीच बोलते आहे. प्रेक्षकांनो, हा मुक्ताचा स्टँड आवडला आहे बरं का. तर प्रेक्षकांनो, आता बघू, सागर मुक्ताला तर बोल म्हणतोय, मुक्ता बोलत नाही आहे. आता लकी आणि मुक्ता दोघंजण इथे चर्चा करतायत. लकी म्हणतोय की वहिनी, तू चोरीचा आळ तुझ्या स्वतःवर का घेतलास? तर मुक्ता म्हणते, कारण हे मी केलं आहे असं मी सांगितलं तर ती चोरी राहत नाही आणि तो आळही राहत नाही, त्यामुळे मी असं सांगितलं आहे. आणि मी चोरी नाही केलेली, म्हणजे एक चोरीचा आळ स्वतःवर नाही घेतला आहे, पण स्वतः ही जी काही आत्ता परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जबाबदारी मी माझ्यावर घेतली. लकी म्हणतो की सॉरी, माझ्यामुळे तुझ्या आणि दादूसमध्ये वाद व्हायला नको आहेत मला. याआधी तुमच्यात बरेचसे वाद झालेत, त्याला कारण मी होतो. आणि मग लकीला मुक्ता म्हणते, अरे आमचं नातं जे काही आहे ते आजपर्यंत इतक्या वादातून गेलं आहे किंवा इतक्या परिस्थितीतून गेलं आहे की आता ते तावून सुलाखून निघालं आहे. त्यामुळं आणि सागरचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इथे त्यांना माहिती आहे की मी ही चोरी केलेली नाही आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. मग लकी म्हणतो, तू दादूसला? तर एक ते मुक्ता म्हणते की मला गरजच नाही भासली. मला एकदा वाटलं होतं की मी सागरना सगळं सांगून टाकावं. मग हे ऐकल्यानंतर लकी ते म्हणतो, अगं दादूसला हे सगळं कळलं ना तर तो जीवच घेईल माझा. मला या घरात परत पाऊलच टाकू देणार नाही तो. तर मुक्ता म्हणते, आय नो, मला माहिती आहे की सागर असेच काहीतरी वागतील, म्हणूनच मी काही बोलले नाही. पैसे तू घेतलेले नाही आहेस, चोरी तू केलेली नाही आहेस, यामध्ये तिसराच कोणीतरी व्यक्ती इन्व्हॉल्व आहे आणि जो सागरच्या हक्काचे, सागरच्या कष्टाचे 16 लाख रुपये घेऊन बसला आहे. आणि मी बायको आहे ना त्यांची, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पैशाची किंमत मला आहे आणि मी असे कुणालाही घेऊन जाऊ देणार नाही ते पैसे, असं इथे मुक्ता म्हणते. आणि मग लकीला विचारते, अरे त्या डॉक्टरचं काही कळलं का किंवा काही म्हणजे कॉन्टॅक्ट झाला का? तर लकी ते म्हणतो, नाही, त्याचा फोन वगैरे काही लागत नाही, फोन स्विच ऑफ आहे. मग मुक्ता म्हणते, मी तरी काय प्रश्न विचारते, तो आता ऑलरेडी वेशीच्या बाहेर गेला असेल. मग ती नाही, ते तिच्या एका मैत्रिणीला कॉल करते, एका जे रिलेटेड व्यक्तीशी कॉल करते ज्यांच्याकडे डॉक्टरचा सगळा डाटाबेस असतो. त्यांना सांगते, फोन करून विचारते की तुमच्याकडे डॉक्टर प्रदीप कोल्हे या नावाचं कोणीतरी आहे का डाटाबेसमध्ये, म्हणजे तुम्ही काही माहिती असेल तर सांगू शकता का, असं ती इथे विचारते. आणि मग ती व्यक्ती म्हणते की नाही मॅडम, कोल्हे असेल, कोल्हे नसेल. तर ती म्हणते की नाही, कोल्हेच आहे. मग त्याच्यानंतर तिला कळतं की या नावाची व्यक्ती डॉक्टर म्हणून नाहीच आहे, म्हणजे ती व्यक्ती फ्रॉड आहे हे इथे मुक्ताला कळते. आता मुक्ता लकीला म्हणते की ती व्यक्ती फ्रॉड आहे, अशा नावाची व्यक्ती नाहीच आहे डॉक्टरच्या डाटाबेसमध्ये. मला एक सांग, पैसे द्यायला तू त्यांच्या क्लिनिकमध्ये गेला होतास ना रे, म्हणजे ती जागा तुला माहिती आहे राईट?
तर आपण तिथे जाऊन काहीतरी शोधू शकतो की म्हणजे तिथे आपल्याला चौकशी करू शकतो, कारण या नावाचे डॉक्टर नाहीच आहेत. डॉक्टर जे काही आहे ते फेक डॉक्टर आहेत, कारण तिनं डाटाबेसमध्ये जे काही फोन केलेला असतो तिथे त्या व्यक्तीनं सांगितलेलं असतं की अशा पद्धतीचे डॉक्टर किंवा अशा नावाचे डॉक्टर इथे नाहीच आहेत. आता ही दोघं जणं त्या क्लिनिकमध्ये गेलेत, म्हणजे त्या जागेमध्ये गेलेत जिथे डॉक्टर बसला होता किंवा जिथे लकीने पैसे दिले होते त्या जागेला भेट देण्यासाठी. तिथून काही क्लू मिळतोय का हे बघण्यासाठी लकी आणि मुक्ता तिथे गेलेले आहेत. प्रेक्षकांनो, मुक्ताचा डिटेक्टिव्ह मोड भारी आहे ना, म्हणजे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या अँगलने ती इथे चेक करते आणि त्यामुळे तिला असं डिटेक्टिव्हपणा भारी वाटतो आहे. तर प्रेक्षकांनो बघा हां, इथे मुक्ता आणि लकी त्या जागेमध्ये आलेत आणि मुक्ता ओरडते लकीला, अरे काय आहे ही जागा, हे क्लिनिक आहे? तर लकी म्हणतो की हो, मी इथे बसलो होतो, डॉक्टर इथे बसले होते आणि इथेच त्यांना मी 10 लाख रुपये दिलेले आहेत आणि त्या बाजूच्या रूममध्ये त्याने मला इथे बसायला सांगितलं होतं, तिथे जाऊन बसलो. तर मुक्ता म्हणते, अरे इथे एक माणूस येऊन बसतो, तो तुला सांगतो की तो तुझी ट्रीटमेंट करेल आणि त्याची ऑथेंटिसिटी चेक न करता तू चक्क 10 लाख रुपये असं त्याला देऊन टाकतोस, असं कसं वागतोस तू? असं म्हणून मुक्ता इथे लकीला ओरडते. लकी म्हणतो की सॉरी वहिनी, अगं माझी चूक झाली, असं इथे तो सांगतो आणि मुक्ताला आता कळत नाही की नेमकं काय करायचं. तोपर्यंत तो माणूस इथे आला आहे जो लकीला काल ओरडत असतो आणि तो म्हणतो, अहो तुम्ही तेच ना की तुम्ही काल येऊन बसला होतात, माझं ऑपरेशन करायचं आहे, डॉक्टर येणार आहेत असं वगैरे तुम्ही सांगत होता, तुम्ही तेच ना, असं तो विचारतो. आणि मग त्याच्यानंतर लकी म्हणतो की हो, म्हणजे मुक्ता म्हणते की हो आम्ही तेच ते, म्हणजे ते डॉक्टर येणार तेव्हा त्यांचे काही नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे? तर तो जो माणूस आहे तो म्हणतो की मी काल यांना तेच सांगत होतो की असे कोणी डॉक्टर इथे नाही आहेत, असं कोणी ऑपरेशन वगैरे करणार नाही आहे इथे. तर मुक्ता म्हणते की ही जागा कोणाची आहे? तर तो माणूस म्हणतो की ही जागा माझी आहे, एका इस्टेट एजंटने घेतली होती, पण त्याने फक्त पैसे न घेता नुसती जागा घेतली असं सांगून गेला आहे तो, आणि ही जागा आता मी भाड्याने म्हणजे देतो, यूज करतो असं म्हणून ते इथे सांगतो. आणि मग इथे मुक्ताच्या डोक्यामध्ये क्लू मिळतो की तो रिअल इस्टेट एजंट जो कोणी आहे त्याचा नंबर किंवा फोटोज वगैरे काही आहे का तुमच्याकडे? तर मुक्ताकडनं तो म्हणजे मुक्ताला तो माणूस तो रिअल इस्टेटचा नंबर देतो आणि लकी त्याला कॉल करून बघतो आणि मग त्याला कळतं की तो रिअल इस्टेटवाला तो माणूस आणि जो डॉक्टर म्हणून आलेला माणूस तो एकच आहे, म्हणजे तो माणूस फेक असण्याची शक्यता आहे. असं सगळं इथे आता दुसरा क्लू मिळाला आहे, पण तिथं बाकी काही मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आता लकी इथे चिडचिड करत येतोय, गाडीवर हात मारतोय. मुक्ता येऊन त्याला म्हणते, हो 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 सावकाश, गाडी आपली नाही आहे, दुसऱ्याची आहे, आणि आत्ता जेवढा तू रागराग करतोयस ना तेवढा राग तू करण्यापेक्षा शांतपणे येऊन आमच्याशी बोलला असतास ना तर काही फरक पडला असता किंवा हे सगळं झालंच नसतं. तर लकी इथे म्हणतो की हो वहिनी माझं चुकलं, पण वहिनी तू सावनीच्या रूममध्ये म्हणजे खरंच काही नाही मिळालं का गं तुला? तू सगळं शोधलंस ना? मुक्ता इथे सांगते की शांत डोक्याने विचार कर, जे काही राहिलं असेल किंवा जो काही लक्षात येणारा मुद्दा नसेल तो इथे आपल्या पटकन मिळू शकतो, तू चिडचिड करू नको, तू शांत डोक्याने विचार कर, असं मुक्ता इथे सांगते. आणि मुक्तासुद्धा डोकं स्वतःचं शांत करते आणि विचार करते की नेमका आता तो माणूस तर नंबर म्हणजे मिळत नाही आहे, माणूसचा नंबर फोन लागत नाही आहे, आणि आता लकीनं तिला विचारलं आहे की खरंच सावनीच्या रूममध्ये तू गेली होतीस तर तुला कुठली वस्तू मिळाली नाही आहे का? पण मुक्ता इथे म्हणते की मग परत एकदा सावनीच्या रूममध्ये जाऊन चेक करणार आहे. आता प्रेक्षकांनो, आत्ता मुक्ताच्या डोक्याला खरंच शॉट लागला आहे, म्हणजे खरंच ती इथे विचार करते की सावनीच्या रूममध्ये अशी कुठली जागा असेल किंवा कुठली वस्तू असेल जी मी बघितली नाही आहे. रूम तर मी सगळी बघितली आहे, पण नेमकं काहीतरी मी विसरते असं तिथे विचार करते. आणि तोपर्यंत इकडे ना सावनी बाहेरून घरात येताना दिसते आणि सावनी मुक्ताला बघून ना तुरु तुरु पळत इथे रूममध्ये जाते. आणि मग मुक्ताला डोक्यात क्लिक पेटते की हो, मी हिची पर्सच चेक केली नाही, बाकी सगळ्या गोष्टी चेक केल्यात, पण मी सावनीची पर्स चेक केली नाही, काहीतरी नक्की सापडू शकेल सावनीच्या पर्समध्ये असं इथे मुक्ताच्या डोक्यात येतं. आणि आता मुक्ता बघू काय करते ते, तर सावनी इथे रूममध्ये आली आणि किती गरम आहे असं म्हणून ना ती पर्स अशी बेडवर फेकते आणि वॉशरूममध्ये जाते बरं का. आणि तेवढ्या तिथे मुक्ता येते, सावनी वॉशरूममध्ये आहे, मुक्ता सावनीची ते पर्स चेक करते आणि मग ती पर्स चेक करताना प्रेक्षकांनो मुक्ताला इथे दुसरा एक पुरावा म्हणा किंवा एक क्लू मिळाला आहे. तर ते जो क्लू आहे तो कसला क्लू आहे बरं प्रेक्षकांनो? तर तो क्लू आहे एका ज्वेलरी रिसिप्टचा, आणि त्या रिसिप्टवरची अमाऊंट जी काही आहे ती अराऊंड 11 लाखाच्या आसपास आहे. आणि मग इथे मुक्ता म्हणते की हो बरोबर, अमाऊंट म्हणजे 1 लाखाची तिनं आता बुकिंग अमाऊंट केलेली आहे आणि बाकीची अमाऊंट 11 लाखाची आहे.
आणि तिनं चोरीला गेलेली जी काही अमाऊंट आहे, चोरी केलेली अमाऊंट, ती नक्कीच ह्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आता नक्कीच मुक्ताला कळलं आहे की हे आता सावनीनं केलेलं आहे. आता जी काही ज्वेलरी रिसिप्ट मिळाली त्याच्यावरनं मुक्ता पुढे काय काय करते ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. आणि मला पण जेव्हा इंटरेस्टिंग आणि शॉक केव्हा बसला, जेव्हा मुक्ता हे असं बदललेलं रूप घेऊन त्या ज्वेलरीवाल्यांकडे गेली, म्हणजे त्या तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे आणि तिथे ती अशी वेगळंच रूप घेऊन गेले बरं का. फुल ऑन डिटेक्टिव्ह मोड मुक्ताचा ऑन झालेला आहे. चांगले असे वेस्टर्न कपडे वगैरे घालून ती गेली आणि तुम्ही कस्टमाइज ज्वेलरी वगैरे बनवून देता का वगैरे असं ती इथे विचारते. तर आता मुक्ताला असं बदललेल्या रूपात गेलेलं बघून ती जी काही ओनर आहे किंवा जी काही ज्वेलरीचा बिझनेस करते ती अगदीच खुश झाली आणि म्हणते, ती इम्प्रेस करण्यासाठी म्हणते की हो, आमच्याकडे छान छान ज्वेलरीचे पीसेस आहेत, आम्ही कस्टमाइज ज्वेलरी वगैरे बनवतो, तुम्ही बसा ना, मी तुम्हाला दाखवते, असं म्हणून इथे ती तिला बसायला सांगते. आणि मग त्याच्यानंतर मग त्या हो दाखवा ना प्लीज असं आवाज वगैरे वेगळा काढून इथे तिच्याशी बोलते. आता सुरुवातीला त्या ओनरने, म्हणजे जो काही बिझनेस ओनर आहेत किंवा त्या मैत्रिणीने, जिचं नाव जो आहे बरं का, तिने पहिले साधे ज्वेलरीचे पीसेस आणून ठेवलेत. एक 3-4 पीसेस आणून ठेवलेस, एक 3-4 लाखाचा, 3 लाखाचा, 5 लाखाचा, असे सगळे आणून ठेवलेत. आता मुक्ता म्हणते की इथे बघती ती नेकलेस आणि म्हणते की नाही, ह्याच्यातला कुठलाही नेकलेस नसेल आणि सावनी ह्याच्यातला कुठलाही नेकलेस घेऊ शकणार नाही, मला हे साधेच वाटत आहेत, आता कुठला सिलेक्ट करू, स्वामी मदत करा ना, असं तिथे म्हणते. आणि आपलं बेरिंगमध्येच सोडते, मध्येच सावरते. आता बघू काय करते ते. आता मुक्ताला कळत नाही की सावनीनं नेमका कुठला इथे सेट घेतला असेल किंवा कुठला नेकलेस घेऊ शकेल. आणि मग मुक्ताच्या डोक्यात इथे ट्यूब पेटते की तुमच्याकडे अजून काही नेकलेस आहेत का जे एक्सपेन्सिव्ह असतील असे. तर ती सांगतात की जो सांगते ती आणि म्हणते की हो आहेत, पण ते प्री बुक आहेत, काही सम अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट करून इथे पैसे देऊन आमच्याकडून ते बुक करून घेतलेत. मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही ते दाखवू शकता ना, म्हणजे मला जर काय आवडला तर तुम्ही एखादा सेकंड पीस तुम्ही मला बनवून देऊ शकता, प्लीज तुम्ही ते दाखवाल का. आता ती खुश होते आणि म्हणते की हो ठीक आहे, मी दाखवते. आणि मग त्याच्यानंतर ती दुसरे असे 3 बॉक्स घेऊन येते, ज्या बॉक्सेसच्या नेकलेसची किंमत अराऊंड 3 लाख, 7 लाख, 10 लाख, 11 लाख आणि 16 लाख असे एक सम अमाऊंट आहे. आणि मग आता मुक्ताला खरंच कळत नाही की यातला नेमका कुठला घेऊ मी नेकलेस. आणि मुक्ता मग डोकं आपलं वापरते, कारण तिनं प्राईस सांगितलेल्या नसतात. मग नंतर मुक्ता म्हणते की स्वामी मदत करा ना, आणि मग ती म्हणते की प्राईस सांगा तुम्ही याच्या. तर जो काही 16 लाखाचा नेकलेस आहे, तो 16 लाखाचा नेकलेस इथे मुक्ता म्हणते की हा नेकलेस मला द्या, मला बुक करून द्या हा नेकलेस. पण त्या म्हणतात की नाही, हा नेकलेस मी तुम्हाला देऊ शकत नाही, हा आमच्याकडून एका माझ्या मैत्रिणीने प्री बुक करून घेतलेला आहे आणि याचं सेकंड पीस आत्ता अवेलेबल नाही आहे. मुक्ता म्हणते वाय नॉट, मग तुम्ही हाच पीस मला द्या. तर त्या म्हणतात की नाही, मी हा देऊ शकत नाही तुम्हाला, कारण हा ऑलरेडी बुक केलेला आहे आणि मी असं त्यांना न सांगता किंवा असं देऊ शकत नाही. तर मुक्ता इथे म्हणते की त्याची किंमत तुम्हाला 16 लाख दिली ना, तर तुम्ही 20 लाख देते. तरीसुद्धा त्या म्हणतात की नाही, मी 20 लाखाला हा नेकलेस नाही देऊ शकत, हा ऑलरेडी बुक केला आहे. तर 20 लाख नाही तर 25 लाख देते असं मुक्ता इथे सांगते. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, मी त्या माझ्या कस्टमरना एकदा फोन करून, माझ्या क्लायंटला फोन करून विचारते आणि मग तुमच्याशी इथे बोलते. आणि मग त्याच्यानंतर इथे ती जो आहे ती सावनीला फोन करते बरं का. आता मुक्ता म्हणते की सावनी इथे येईल तर तिची चोरी जी काही आहे तिला इथे मी रंगेहात पकडू शकेन की ती कॅश घेऊन येईल म्हणून. तर बघू आता सावनी येते का. तुम्हाला काय वाटतं, सावनी येईल का नाही येणार. तर प्रेक्षकांनो बघा इंटरेस्टिंग कसं आहे. आता मुक्ताने तो जो नेकलेस आहे तो 25 लाखाला मी घेते म्हणून सांगितलंय. आता ती होय नाही करत सावनीला फोन करते. आता सावनीची रिॲक्शन कशी आहे बघा. ही जो मला सारखी का फोन करते, नेकलेस घेतलाय ना मी आता तिच्याकडून आणि आता तिच्याकडे तिला पैसे द्यायला मला बाकीचे पैसे नाही आहेत, मला ते किटीला द्यायचे आहेत ना, असं तिथे म्हणते. आणि मग त्याच्यानंतर तिथे म्हणते की ठीक आहे, फोन उचलते आणि ती सांगते की अगं त्या नेकलेसला मला एक चांगलं कस्टमर आले आणि खूप मोठी अमाऊंट मिळणार आहे त्या नेकलेसची, तर तो आत्ता तू लगेच घेऊन जाणार आहेस का माझ्याकडून. तर सावनी म्हणते की नाही, आत्ता लगेच काही शक्य नाही आहे, मी आत्ता लगेच येणार नाही आहे घ्यायला आणि तू त्यांना देऊन टाक असं इथे सावनी सांगते. मुक्ताचा हा प्लॅन फ्लॉप गेला. मुक्ताला वाटत होतं की सावनी इथे येईल आणि मग ती तिची चोरी पकडेल, पण सावनी त्याच्यापेक्षा हुशार निघाली. सावनी म्हणते की आत्ता मी तुझ्याकडे पैसे घेऊन येऊ शकत नाही, मला आता पैसे ते दुसरीकडे द्यायचे आहेत आणि तो तू नेकलेस देऊन टाक असं आता सावनीने सांगितलं आहे. त्यामुळे ती खुश झाली, कारण अमाऊंट जास्ती मिळणार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळं अर्थातच कोणी ते खुश होईल. आता
मुक्ता विचार करते की सावनी यायला पाहिजे, सावनी आली तर बरं होईल. आणि आता सावनी काही येत नाही आहे. ते म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला मी हा नेकलेस देते, फक्त मला तुमचे बिलिंगसाठी काही डिटेल्स द्या. आता मुक्ताला आला प्रश्न की करायचं काय, सावनी तर येणार नाही आहे. आणि मग मुक्ता काय करते माहिती आहे का, मुक्ता म्हणते प्रेक्षकांनो, हा पीस जरा ना डिफेक्टिव्ह आहे. मग त्या म्हणतात की नाही, डिफेक्टिव्ह नाही आहे हा पीस, हे डिझाईन आहे. तर ती म्हणते की मला काही डिझाईन आणि डिफेक्टिव्हमधला फरक कळत नाही असं म्हणायचं का तुम्हाला, हा पीस डिफेक्टिव्हच आहे, मला नाही येत हा पीस घ्यायचा, हा माझा मूड चेंज झाला असं म्हणते. आणि मुक्ता इथे निघून जाते, कारण तिला भीती असते की तिला कोणी इथे ओळखू दे नको म्हणून. आणि आता ती मुक्ताने डाव पलटला आहे, सावनी आलेली नाही आहे, त्यामुळं मुक्ताने तो पीस डिफेक्टिव्ह ठरवला आहे आणि सावनी इथे म्हणजे मुक्ता निघून गेली आहे. आणि प्रेक्षकांनो आता ती म्हणते की असं काय, असं कोणी करू शकतं का, म्हणजे मी तुमच्यासाठी दुसरं माझ्या हातातलं क्लायंट पण सोडलं आणि तुम्हीसुद्धा निघून गेलात, असं कधी कोण वागतं का, असं ती इथे मागणं ओरडत बसली आहे. खरं मुक्ता काही तिचं बोलणं ऐकायला थांबली नाही आहे. आता मुक्ता आणि लक्की दोघंजणं परत चर्चा करतात की नेमकं करायचं काय. तर लक्की म्हणतो की ती सावनी किती हुशार आहे, किती डोकं ती वापरते. पण मुक्ता म्हणते की त्या हुशारीचा काय उपयोग, जी हुशारी कायम दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी किंवा स्वतःच्या फालतू आनंदासाठी वापरते, चांगल्या कामांसाठी ती बाई वापरत नाही आहे. आणि नक्कीच अशा लोकांना ना त्याची शिक्षा मिळते, सगळ्याची नोंद होत असते. तर लकी इथे म्हणतो की तसं काहीही होत नाही आहे, बघ ना आजपर्यंत तिने किती लोकांना फसवलं आहे, दरवेळी नवीन मोहरा ती घेत आली आहे आणि यावेळी तर मला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे आणि सगळं करून घेतलं आहे. आणि आता मुक्ताच्या डोक्यामध्ये एक वेगळा क्लू मिळाला आहे. एक मिनिट लकी, तू काय म्हणालास, इमोशनल ब्लॅकमेल. आता मुक्ता ही स्ट्रॅटेजी वापरून नक्कीच काहीतरी करेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुक्ता काय इमोशनल ब्लॅकमेल करणार आहे सावनीला ते बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रेक्षकांनो बहुतेक मुक्ताने इथे इमोशनल ब्लॅकमेल स्ट्रॅटेजी यूज केले, जेणेकरून इथे सावनीची चोरी उद्याच्या भागामध्ये पकडली गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेमकं काय काय केलं आहे मुक्ताने हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सिरियल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, छान छान कमेंट करा, म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि आम्हीसुद्धा तुमच्यासाठी लवकरात लवकर हे असे रिव्ह्यूज घेऊन येत जाऊ. प्लीज सबस्क्राईब करा.